राज्याच्या वीज वितरण विभागाचा एक धक्कादायक प्रकार वाशिम जिल्ह्यात समोर आलाय। घरात वीज नसताना एमएससीबीने बिल धाडल्याचा प्रकार वाशिम जिल्ह्यात घडलाय। नेमकं काय प्रकरण पाहूयात हा विशेष रिपोर्ट। लॉकडाऊन मध्ये वाढलेल्या वीज बिलांची शेकडो प्रकरणं आपण पाहिली, पण वर्ध्यात वीज वितरण विभागाने जे केलंय ते पाहून तुम्ही चक्रावल्याशिवाय राहणार नाही। वाशिमच्या किन्हीराजा इथल्या युसुफ शहा यांच्या घरात वीज नसतानाही त्यांना चक्क 2 महिन्यांचं बिल देण्यात आलंय। हालाकीच्या परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी मीटर घेण्यासाठी कोटेशन शुल्क भरलं। त्यानंतर घरात ना मीटर आली ना वीज, पण 2 महिन्यांपासून बिल मात्र नियमित येत आहे। 8 जुलाई को हमने कोटेशन भरे और हमारे को आज तक भी मीटर नहीं मिला और बिल बगैर मीटर का बिल चालू है हमारे को। तो हमने कहाँ से पैसे भरना भाई, हम गरीब आदमी हैं, हमारे घर को लाइन नहीं थी करे, हमने पैसे भरे और अभी तक मीटर नहीं है हमारे को। तो इसकी समझ लो कि भाई डिपार्टमेंट ने उस बात का जांच करने को होना। घरात बिना विजेचे त्यांनी अनेक वर्ष काढली। त्यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे। अशात व्याजाने पैसे काढून घरात वीज घ्यावी म्हणून त्यांची धडपड होती, पण वीज येणं तर दूरच, या बिलांनी मात्र त्यांचा मनस्ताप वाढवलाय। घरात वीजच नाही तर बिल आलंच कसं असा प्रश्न शहा कुटुंबियांना पडलाय। बिल चालू हो गया लेकिन हमने पैसे कहाँ से भरना, कि 2-2, 3-3 हज़ार रुपये बिल हमको आ रहा है, लेकिन हमने बिल कहाँ से भरना। बिना मीटर के बिल आ रहा हमको। कोटेशन हमने इधर उधर से लिख कर कर्जा पानी करके हमने कोटेशन पर भर ली, लेकिन अभी बिल कहाँ से भरना बिना इसका। या गरीब कुटुंबाशी खोडसाळपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे आता लक्ष लागलंय। गोपाल व्यास, लोकशाही न्यूज, वाशिम। ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।